आम्ही एकच बघितलं की आपल्या मातीशी काय जुळलेलं आहे आणि त्याला आपल्याला वरती घेऊन जायचं आहे. आपण आपल्या जळगावच्या ब्रँडला आपल्या जळगावाला नाव ठेवूया आणि हे चिप्स पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारताभर गाजवूया. त्रास तर असतात, भाषेचा त्रास नाही झाला. आमच्या इंस्टाग्राम आयडी पण हॅक झालेली होती. जयेशला कोड्यात टाकलं बरं का. आता त्याला लक्षात येणार नाही की नेमकी अडचण काय होती. काय बोलू हीच अडचण आहे. तरी तुम्ही वयाने लहान असताल तरी विचारांना मात्र मोठेच बरं का तुम्ही. त्यासोबत आपले सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब, इंस्टाग्राम, याच्यावर सर्वांवर एकदम प्रॉपर मार्केटिंग करायचे की आपण. कन्सेप्टच भारी आहे आणि हे फक्त इंजिनियर लोक करू शकतात. आता मी तुम्हाला आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दाखवतो. हे आपण आपल्या मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि याला आपण थोडं 4-5 मिनिटं वेळ देणार आहे. स्लाईस दाखवतो. ही स्लाईस आहे हे खूप अशी कुरकुरीत अशी एकदम गेली तरी 2 मिनिटं लागतील. पहिल्या 2 मिनिटाची गरज नाही आहे. छानसा असा आपला मसाला लागलेला आहे. ही मशीन आहे ना मी जोगाडू पद्धतीने मी बनवलेली आहे. तुम्हाला ही मशीन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हळूहळू याच्यात टपमध्ये आपण असं काढू शकतो. हे बघा किती भारी क्रिंची असा आवाज येतोय मस्त. याच्यावर तुम्हाला कळत असेल की आमची चिप्स किती क्रंची आहे. सॉस हे प्रत्येक पॅकेटमध्ये दिलेले असतात. आजच्या कंडिशनला आमच्याजवळ असे डबे आहेत की आम्ही 210 देशांमध्ये आमचा माल एक्सपोर्ट करू शकतो. त्यासोबत आम्हाला ऑस्ट्रेलियामधनं आता 1500 पॅकेटची ऑर्डर आलेली आहे. हे डायरेक्ट एक्सपोर्ट क्वालिटीचे चिप्स आहेत. आणि खाली जो स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर जरी दिसतोय आपला 70 57 44 64 09 आपला बिझनेस मोबाईल नंबर आहे. आणि कारण मी काय बोर्डवरून सरले तर समजे नाही राहणार म्हणा असा अंदाज आहे. पण तुम्ही समजेला ना की मला म्हणणं काय आहे अँगलमध्ये तुम्ही 100% सबस्क्राईब करा. कारण आपला एक माणूस आमने सपोर्ट करा. तर तुम्ही माझ्या माणूस का सपोर्ट करी ना तर तेवढं आमनासाठी पण चांगलं होईल, त्याच्यासाठी पण चांगलं होईल, त्यांनासाठी का चांगलं होईल ना. समजेल की आपला माणूस थोडंफार बरं होईल. कळालं का तुम्हाला. बाकीच्यांनी कमेंट करून सांगा की हा नेमका काय बोललेला आहे. शिव्या दिल्यात का चांगला म्हणलाय काय. नक्की चांगलं सांगा बरं का, नाही तरी का मग काय होईल. आमनी माती आमना देश. जय खानदेश. नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण 23 वर्षीय जयेश आणि सौरभ या 2 तरुणांची प्रेरणादायी स्टोरी पाहणार आहोत. त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये बिझनेस कसा सुरू केला, त्यांचा बिझनेस नेमका कोणता आहे, त्यांना संकल्पना कशी सुचली, त्यांच्याकडे कोणकोणते फ्लेवर्स आहेत, त्याचबरोबर ते मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात आणि तयार झालेला माल ते एक्सपोर्ट कसा करतात याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला या व्हिडिओला 1 लाईक नक्की करायचं आहे, कारण तुमची 1 लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. तर चला आता जाऊयात सौरभ आणि जयेश यांची प्रेरणादायी स्टोरी पाहण्यासाठी. पहिल्यांदा आपल्या जळगावाला या शॉपचं लोकेशन दाखवतो. इथून देहू 1 किलोमीटर आहे. याच्या पाठीमागे जर गेलं तर तिथं देहू आहे आणि हा जो रस्ता आहे पुढे तळेगाव आणि चाकण या बाजूकडे जातो. इथे येलवाडी या गावची कमान जवळच आहे आणि ही जी कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्समध्ये हे आपल्या जळगावाला हे शॉप आहे. आता नावाकडे बघितलं ना की कसे आपलेपणाची फिलिंग येते. जवळच आपल्याला सौरभ आणि जयेश दिसतात. आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. नाव काय, परिचय द्या सगळ्यात. मी सौरभ, जळगावचा असून एस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि मी जयेश, सेम गावाची आणि सेम बॅचची. स्वागत आहे तुमचं आपल्या जळगावाला मध्ये. अरे वा, ओपनिंग तर भन्नाट दिली आहे. आता बिझनेस वगैरे नंतर जाणूनच घेऊयात, पण त्याआधी इथं भरपूर सगळे अशा हे दिसतात, म्हणजे चिप्स दिसतात. जरा चिप्सबद्दल सांगा. तर या तुम्हाला सांगतो मी. तर हा सॉल्टेड फ्लेवर आहे. हा आपल्याला उपवासासाठी चालणारा फ्लेवर आहे. त्याच्यानंतर येतो आपला टोमॅटो फ्लेवर, जसा की लहान मुलांना खूप आवडतो. त्याच्यानंतर आपला पाणीपुरी फ्लेवर येतो. पाणीपुरी फ्लेवर तर तुम्ही खाल्लेला असेल. पाणीपुरी तर तुम्ही खाल्लेली, पण पाणीपुरी फ्लेवर आपल्या चिप्समध्ये येतं. ओके. त्याच्यानंतर आपला पुदिना फ्लेवर आहे. त्याच्यानंतर इकडं येतं आता मॅगी फ्लेवर. मॅगी तर तुम्ही खाल्लेली आहे, पण मॅगीमध्ये चिप्स खाल्लेले नाही आहेत. तर हा येतो चीज फ्लेवर. त्याच्यानंतर आपला मसाले फ्लेवर. त्याच्यानंतर आपला गार्लिक फ्लेवर आहे, जसा की लसणाचा फ्लेवर. त्याच्यानंतर आपला पेरी पेरी नंतर ब्लॅक पेपर फ्लेवर येतो आपला. अरे वा, म्हणजे 10 फ्लेवर्स आहेत. ओके. मला 10 फ्लेवर्स कोणते ते एकदा अजून सांगशील, म्हणजे डायरेक्ट सांगशील बाबा कोणकोणते 10 फ्लेवर्स आहेत. तर आपला येतो पहिले मसाला, सॉल्टेड, ब्लॅक पेपर, गार्लिक, चीज, पेरी टोमॅटो, पुदिना आणि पाणीपुरी. अरे वा. आता यातला तुझा आवडता कोणता आहे. सर माझा ब्रँड असल्यामुळे मला तर सगळेच आवडतात, पण तरी पण मला पुदिना जास्त आवडतो. आणि सौरभ तुला कोणता आवडतो. ज्येष्ठप्रमाणे मला हे सर्व फ्लेवर म्हणजे असं वाटतं कुठला खावा आणि कुठला नाही. म्हणजे आम्ही एवढे कंटिन्यू टेस्टिंग करून सुद्धा प्रत्येक फ्लेवर खाऊसा वाटतो. पण चीज फ्लेवर हा माझा खूप फेवरेट. चीज म्हणजे चीज. तुझा कोणता म्हणला. पुदिना फ्लेवर. पुदिना आणि चीज. हो. अरे वा, दोघांचं कॉम्बिनेशन तर भारीच आहे बाबा. मला तर सगळेच आवडतील. आता टेस्ट करणार आहेत, पण आपण नंतर करूयात ते टेस्ट. आता जयेश माईक याच्याकडे दे. मला नाही का सौरभला प्रश्न विचारायचा आहे. सौरभ,
आता हे सांग की बिझनेसची संकल्पना कशी सुचली? ओके थोडा बिझनेस माईक वर घेशील तू ठीक आहे ओके. सांग. बिझनेसची संकल्पना म्हणायचं म्हणलं सर तर आम्ही कसं आहे सोबत शिक्षण केलेलं आहे जयश्री आणि मी. तर आमची पहिल्यापासून संकल्पना होती की आपल्याला काहीतरी म्हणजे व्यवसायामध्ये जाणं हे आमचा पहिल्यापासून दृष्टिकोन होता की व्यवसायात उतरायचं म्हणजे उतरायचं. पण व्यवसाय करायचा तर का करायचा याच्यासाठी म्हणजे लोक खूप वेळ घेतात. पण आम्ही एकच बघितलं की आपल्या मातीशी काय जुळलेलं आहे त्याला आपल्याला वरती घेऊन जायचं आहे हे आमचं पहिल्यापासून क्लिअर होतं. तर काय जुळलेलं आहे तर आम्ही नंतर सर्वे केला जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो तर आम्हाला कळलं की आपल्या जळगावची जे केळी सर्वात जास्त एक्सपोर्ट होते. पूर्ण भारताच्या बाहेर एक्सपोर्ट जास्त होणारी केळी म्हणजे जळगावची केळी. पण ते केळीचा कुठलाही आता ब्रँड नाही आहे महाराष्ट्रात तुम्ही बघणार तर जळगावचा कुठलाही चांगला ब्रँड प्रीमियम क्वालिटीमध्ये किंवा प्रीमियम पॅकेजिंगमध्ये काम करत नव्हते. जे आहे पण ते रोड साईडमध्ये असतो. जळगाव फेमस आहे केळी तर रोड साईडला तडतात वगैरे. पण आम्हाला एक ब्रँड म्हणून काम करायची आमच्याला पहिल्यापासून इच्छा होती. तर जयश्रीने मी संकल्पना घेतली की आपण आपल्या जळगावच्या ब्रँडला आपल्या जळगावाला नाव ठेवूया आणि हे चिप्स पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारताभर गाजवूया. अरे वा, म्हणजे आमनी माती आमना देश. जय खानदेश. अरे वा, ग्रेटच. आता हा जो ब्रँड सुरू करत होता हो, तर हो. त्याच्यामध्ये नाही का बऱ्याच गोष्टींची गरज असते, जसं की त्याची पॅकेजिंग आली किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी आल्या. बरोबर. पॅकेजिंग बद्दल जरा सांगशील की पॅकेजिंग कशी करायला केली किंवा त्याबद्दल काय काय केलेलं होतं? ओके तर सांगायचं म्हणलं तर याच्या सर्व काही गोष्टी आहेत. आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा फक्त प्रोडक्ट सिलेक्ट केलेला होता. पण आम्हाला मार्केटचा अनुभव वगैरे काहीच नव्हता. काय असं रिटेलर शॉप, काय असं डिस्ट्रीब्युटर, काय असं सुपर स्टॉकिस्ट या गोष्टींचा आम्हाला 0% अनुभव. पण करायची एक आमच्याकडे म्हणजे जिद्द होती पहिल्यापासून. तर पॅकेजिंग आम्ही ही जे बनवलेली आहे ही आमच्या स्वतःच्या मनाने नाही तर आमची कस्टमरला सर्व्हिस दिली त्यानंतर कस्टमरचा जो आम्हाला फीडबॅक यायचा त्या फीडबॅकवरून आम्ही एवढ्या ह्या लेवलची प्रीमियम लेवलची पॅकेजिंग बनवलेली आहे. येस हे फक्त कस्टमरच्या सांगण्यावरून जसं आम्ही कस्टमरना सर्व्हिस देत गेलो. पहिले एक छोटी सुरुवात होती साध्या पॅकेजिंगपासून तर त्याच्याने आमच्या कस्टमरला खूप आवडले. आमच्या खूप जास्त प्रमाणात ऑर्डर करायचे मला एक पुण्यात. सांग की नाही का ही पॅकिंग दाखव एक. हो, हो. मला आता बघू दे, मी तुम्हाला एकदा पॅकिंग दाखवतो. ही अशी आहे आणि या साईडने नाही का आपल्याला उभा पण राहते म्हणजे ह्या अशा पद्धतीचे. जरा नाही का याची झिपलॉक आणि त्याबद्दलची जी काही संकल्पना होती तर ती काय होती नेमकं? ओके तर जिपलॉकचं म्हणायला गेलं ना जिपलॉक आपण काय केलं आहे की जिपलॉकमध्ये तुम्हाला कुठेही बनाना चीज बघायला मिळणार नाही फक्त जळगाववाला सोडून. ओके तर जिपलॉक याच्यासाठी दिला की तुम्ही थोडंफार खाल्लं. लहान मुलं घेतात की आम्हाला चिप्स खायचे पण मग चिप्स खाल्ल्यानंतर त्यांना कसं थोडंफार उरलेले असतात चिप्स वगैरे तर ते आपल्याला कुठं ते चोळामोळा करूनच ठेवावं लागतं. पण त्याच्याने त्यातनं लूज होतात म्हणजे वातडे पडतात नाही का आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर. आपण त्या वातड्या पडल्यामुळे नंतर खाता येत नाही म्हणजे मनी हा वेस्ट होतो. म्हणून ज्याच्याने मी विचार केला की आपण एक जिपलॉक देऊया ज्याच्याने थोडंफार उरलेले जरी असतात कितीही दिवस आपण चिप्स घरात ठेवू शकतो किंवा पुढं गावाला फिरत असताना कॅरी करू शकतो. म्हणून जिपलॉक आपण दिलेला आहे. आणि स्टँडअप पाऊच त्याच्याबद्दल सांग. ओके स्टँडअप पाऊचचं म्हणजे एक आरामात एक हायलाईट झाला पाहिजे की आपल्या जळगावाला इथं आहे म्हणजे स्टँडअप पाऊच ही आपल्याला ओळख आहे आपल्या जळगावालाची. हायलाईट एकदम कसं दिसतंय बघ. म्हणजे याने काय होऊ शकतं की बाबा जरी नाही का उरलेले चिप्स असतील हो. तर नाही का कुठेही टाकून म्हणजे कुठेही कसंही ठेवण्याच्या ऐवजी काय होतं की बाबा एखाद्या अलमारीमध्ये किंवा नाही का ऑफिसमध्ये जर असेल हो, हो. तर ते एकदम इझिली बाबा नाही का तिथं ठेवून हे करता येतात आणि पुन्हा पुन्हा ते खाता येतात. येस आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी पण भरपूर असते तर हो. त्यामुळे झिप लॉक भारी आहे बरं का. म्हणजे ही कन्सेप्टच भारी आहे आणि हे फक्त इंजिनियर लोक करू शकतात. येस त्यासोबत आम्ही बघा बॅक साईडला एक नाव दिलं आपला जळगावाला खुशियों में जरूर लाना. अरे वा येस ग्रेट आहेत बरं का ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे इनोव्हेशन फक्त इंजिनियर लोक करू शकतात. पण इंजिनियर लोकांनी मार्केट जाम केलं आहे बरं का. म्हणजे काय करतात ते इंजिनिअरिंग करतात त्यानंतर स्पर्धा परीक्षा करणार पुन्हा अजून काय म्हणता येतं की MPSC BSc व्यवसाय सगळीकडे जातात. आणि आता तर काय की इंजिनिअरिंग वडापाववाला इंजिनिअरिंग चहावाला ग्रॅज्युएट आणि आता मात्र हे म्हणू शकतात की बाबा नाही का इंजिनिअरिंग चिप्सवाला. नाही एक चांगलं वाटतंय की आपला बरं नाव कसं सुचलं आपल्या जळगावला? पहिले जळगावचे चिप्स विकायची संकल्पना जयची आणि माझी क्लिअर झालेली होती. पण ह्या ब्रँडबद्दल लोकांना आपुलकी कशी तयार करायची काय असते बा आपुलकी तर आम्ही नाव दिलं आपला नाव आहे आम्ही दिलेलं नाही समजा सर्व लोकांनी मिळून एक नाव दिलं आहे आपला. आणि तो आपुलकीचा जो शब्द आहे आपला तो आमच्या शॉपपर्यंत येलवाडे देऊगावपर्यंत लोकांना घेऊन येतो तेव्हाच ते आमच्या चिप्सवर खातात आणि डिस्ट्रीब्युटरशिप घेतात. आता एवढ्या चांगल्या चिप्स बनवलेल्या आहेत हो. सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही दोघं नेमकं काम कसं बघता म्हणजे कोणतं काम कोणाकडे काय काय असतं? जय तुझ्याकडे काय काम असतं? माझ्याकडे टोटल मॅन्युफॅक्चरिंग आणि क्वालिटी बघतोय.
येस. तर त्याचसोबत मी पण पूर्ण जे मार्केटिंग वगैरे असते, सेल्स कसा करायचा असतो हे मी पूर्ण सांभाळत असतो आणि जयश आम्ही मॅन्युफॅक्चरिंग बघत असतो. आता सेल्समध्ये म्हणजे मार्केटिंगमध्ये नेमकं काय काय करतात? ओके, तर मार्केटिंगचं म्हणायला गेलं तर आपल्याला कुठल्या एरियामध्ये डिस्ट्रीब्युटर दिले पाहिजे, तर डिस्ट्रीब्युटर अपॉइंटमेंट करायचं, त्या एरियाचा सर्वे करायचा, तिथं कुठल्या रिटेलर शॉपला माल जातो आहे ते बघणं. त्यासोबत आपले सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब, इंस्टाग्राम, याच्यावर सर्वांवर एकदम प्रॉपर मार्केटिंग करायचे की आपण ॲक्च्युली लोकांना काय देतो आहे, काय सर्व्हिस देतो आहे, काय क्वालिटी देतो आहे, आपण नेमकं देतो तरी काय लोकांना, या गोष्टींची मार्केटिंग आपण ऑनलाईन करत असतो. त्यासोबत गुगल झालं, ते झालं, त्याच्यावर आपण एकदम अपडेट असतो नेहमी. वेबसाईट पण आहे तुमची? येस. आमच्यावाली वेबसाईट आहे आपलाजळगाववाला.com. त्याच्यावर आमचा खूप चांगला आणि खूप छान सेल आहे. आपण आपलाजळगावला.com ही वेबसाईट स्क्रीनवरती देतो आहे. जर नाही का कुणालाही या चिप्स खरेदी करायच्या असतील तर या वेबसाईटवरती जाऊन खरेदी करू शकतात. सोशल मीडियाचा तुम्ही कसा वापर करता? सोशल मीडियाचं म्हणजे आम्ही आता लाईव्ह, आता जे काही आम्ही प्रोडक्शन करतो, त्यासोबत आम्ही जे काही कस्टमरना माझ्यात असतो त्यांचा काही फीडबॅक असतो ते घेतो आणि आपला जळगावाला 19 म्हणून आपले जे इंस्टाग्राम ID आहे त्याच्यावर एकदम लाईव्ह जे रिव्ह्यू आहेत ते पोस्ट करत असतो. ते बघितल्यानंतर कस्टमरना वाटतं अरे बाप यांची तर पॅकेजिंग, यांच्यावर क्वालिटी खूप छान आहे, सर्व्हिस पण खूप छान आहे, त्याचे लोक अट्रॅक्ट होतात. म्हणजे आम्ही जे ते एकदम लाईव्ह दाखवतो, किती स्टॉक आला आहे, किती जातो आहे, म्हणजे त्यांना दुसऱ्या लोकांना पण प्रेरणा मिळते की बिझनेस हा केला पाहिजे. म्हणजे इंस्टाग्राम ID कोणती आहे तुमची, एकदा पुन्हा सांगा. येस, आमच्यावाली इंस्टाग्राम ID आहे आपला, लगेच त्याला अंडरस्कोर देऊन जळगाववाला, लगेच डबल अंडरस्कोर देऊन 19, आपला जळगाववाला 19. स्क्रीनवरती देऊयात. एकदा हात करून सांगा ना की ही आहे बाबा ID, म्हणजे नाही का बाकीच्यांना सगळ्यांना नाही का लक्ष. ओके, तर आमच्या या IDला नक्की इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही सर्च करा आणि आम्हाला फॉलो करा. इंस्टाग्रामवरनं कसा रिस्पॉन्स असतो? ओके, तर इंस्टाग्रामवर आम्हाला खूप छान प्रकारे रिस्पॉन्स आहे. ॲक्च्युली आमच्याली थोड्या दिवसा अगोदर आमच्याली इंस्टाग्राम ID पण हॅक झालेली होती, तेव्हा आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये आलो होतो, कारण की आमचा 70 ते 80% सेल्सचा इंस्टाग्रामवरून. आम्ही तेव्हा खूप जास्त निराश झालो, खूप म्हणजे जयसन मी खूप जास्त टेन्शनमध्ये देखील आलो होतो. पण आमचा एक व्हिडिओ आहे की आम्ही जरी निराश झालो होतो तरी आता म्हणजे थांबायचं नाही, किंवा आपण एक जो असतो उद्योजक, एक अपयश आल्यानंतर कधीही थांबत नाही हे आम्हाला माहिती होतं. कारण की शिकवण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतलेली होती. कारण की पुरंदरच्या तहामध्ये महाराजांचे 23 गड किल्ले त्या तहामध्ये गेले असून तरी महाराजांनी न थांबता नवीन पुन्हा स्वराज्य स्थापन केलं होतं हे आम्हाला चांगलं माहीत होतं. म्हणून आम्ही नवीन सुरुवात केली आणि आत्ताच्या अकाउंटला आम्ही खूप काही चांगल्या लोकांचा सपोर्ट घेऊन पण आमचं अकाउंट हे चांगलं केलेलं आहे. आता या शॉपमध्ये तुम्हाला नाही का इकडे महाराजांची प्रतिमा दाखवतो, त्याचबरोबर इकडे त्यांनी नाही का अशी प्रतिमा, म्हणजे इथं गोष्टी ठेवलेल्या. आता महाराज आहेत, आपले पांडुरंग आहेत आणि प्रेरणा घेत आहेत. म्हणजे खूप चांगल्या अर्थाने तुम्ही महाराजांकडनं प्रेरणा घेत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. थँक्यू. जरी तुम्ही वयाने लहान असताल तरी विचारांना मात्र मोठेच वर्ग तुम्ही. आता इंस्टाग्रामचं कसं चाललेलं आहे, म्हणजे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढत आहेत किंवा काय होत आहे? आता इंस्टाग्रामवर आमचे जे फॉलोअर्स आहेत जवळपास आमच्यावाले 5,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आता झालेले आहेत आमच्यावाले. आता पहिले आमचं जे ID त्याच्यावर 11,000 एवढे फॉलोअर्स होते. हे नवीन सुरुवात केल्यामुळे आम्हाला फक्त लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. आमच्या 8 ते 20 दिवसात आमच्यावाले 5,000पेक्षा म्हणजे 6,000पर्यंत काहीतरी पोचतील हे फॉलोअर्स झालेले आहेत. आणि त्यासोबत आता आम्ही जे एक असतं की काही गोष्टींमध्ये आपण जे चांगलं केलं असतं त्याचं फळ मिळतं, तर तेच फळ आम्हाला ते एका अकाउंटने मिळालेलं आहे, ते म्हणजे पाऊलवाटा. की त्यांनी आमची जी रिअल स्टोरी आहे ते लोकांना सांगितली की आम्ही किती अडचणीत होतो, आम्हाला किती त्रास झाला किंवा आम्ही कुठल्या लेवलला डाऊनफॉल झालो होतो, पण त्यांनी आमची जी यशोगाथा आहे ती लोकांना सांगितली. लोकांनी तिथनं आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या लगे आम्ही नवीन सुरुवात स्वतः लगेच केली. म्हणजे चांगली सुरुवात झाली. येस, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. हो. यातून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे की सोशल मीडियाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने पण करता येऊ शकतो. म्हणजे बाबा नाही का फक्त रील स्क्रोल करण्यासाठी नाही, तर त्यातून बिझनेस करता येऊ शकतो. आणि ह्या तुम्ही दोघांनी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे. वेबसाईटवरती तुमच्या कोणते कोणते ऑप्शन्स आहेत? ओके, तर वेबसाईटमध्ये आमच्याकडे 10 जे फ्लेवर आहेत तुम्ही ते बाय करू शकतात. त्यासोबत आम्ही एक तिथं कॉम्बो पॅक ॲड केला आहे, कस्टमर फेवरेट पॅक, की जो आमला मंथली आमचा तो पॅक खूप जास्त प्रमाणात विकला जातो तो. आणि 10 पॅक कॉम्बो पॅक, म्हणजे तुम्ही एका क्लिकमध्ये 10चे 10 पॅक आमच्याकडे घेऊ शकतात. त्यासोबत त्याच्यामध्ये आपले जे खानदेशी मसाले आहेत ते देखील आम्ही ॲड केलेले आहेत आणि ते खानदेशी मसाले देखील त्यांनासुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. अरे वा. खानदेशी मसाला पण आहे, म्हणजे खिचडी मसाला म्हणतो मी, खिचडी मसाला. म्हणजे इकडे
अजून त्यांच्या पॅकेजिंग वगैरे नाही काही यायच्या राहिलेलं तर हो पॅकेजिंग कधीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय? ॲक्च्युली आमच्या पॅकेजिंग आल्या होत्या लास्ट मंथमध्ये, पण आमचं सेल चांगलं झाल्यामुळे आउट ऑफ स्टॉक झालं आहे. आता एवढा 8 ते 10 दिवसात येतील आता पुढचे. नक्कीच म्हणजे आता नाही का पुढच्या वेळेस नाही का या ठिकाणी असं पाठीमागे कसं नाही का चिप्सचे पॅकेट दिसतात, तर तिथं नाही का बाकीचे फ्लेवर्स किंवा मसाले बाकीच्या पण गोष्टी दिसणार पण दिसूनच जातील. नक्कीच कौतुकाची गोष्ट. अजून एक गोष्ट सांगा की कॉलेज सुरू असताना बरेचसे मुलं तरुण वयामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी करतात, पण तुम्ही नाही का बिझनेस निवडला. येस. तर ह्या बिझनेस करत असताना अडचणी काय होत्या? अडचणी तर खूप साऱ्या होतात, पण पहिले आपण जयेश भाऊंच्या अडचणी ऐकून घेऊया. जयेशला कोड्यात टाकलं बरं का, आता त्याला लक्षात येणार नाही की नेमकी अडचण काय होती. काय बोलू हीच अडचण आहे वाटतं. खूप जास्त करतो ते सर्वात मोठी अडचण आहे की बोलायचं काय. ते फक्त माईक थोडा वरी दर्शेल. ते काय असतंय की एखाद्याने नाही का म्हणजे एखाद्या जर डॉनला तुम्ही बंदूक दिली तर ते काही करू शकतील, पण माईक दिल्यानंतर नाही का बोलताना अडचण येते. तशी तुझी अवस्था झाली. तुझी सांग, म्हणजे बोलण्याचीच अडचण आहे की दुसऱ्या अडचणी पण होत्या? नाही, बोलण्याची तर आहेच सर, पण या बिझनेसमध्ये मला खूप काही शिकायला भेटलंय. तुझी अजून एक अडचण सांगू का? तू नाही का माईक इतक्या खाली धरलं ना की आवाज नाही येणार. आता सांग. तर आता येऊ शकतो का तुम्हाला आवाज? हा, आता येईल आवाज. आता येईल. तर अडचण म्हणजे कशी असते माहिती का, की आम्ही खूप लहान वयापासून सुरुवात केली होती. आणि अडचण म्हणजे अशी होती की जे आपले बॅक साईडला जे लोक राहतात की ते म्हणतात की तुम्ही काय कमी वयामध्ये काय करताय चालू, की कमी वय असतं ते हाजा मस्ती करण्याचं वय असतं, आणि तुम्ही काय कष्ट करताय, तुम्ही काय फेमस होणार आहेत. हीच मोठी खूप अडचण होती. पण आम्ही त्यांना न बघता आम्ही काय पुढं समोर जो आमचं स्वप्न बघितलंय तेव्हा आम्ही इथपर्यंत आलोय. एक तर तू पहिल्याने माईक लाव, कारण नाही का तू हातवारे करताना माईक कुठे पण घेऊन जातोस. मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. इकडे जरा थोडंसं. तू एकटाच आहे. एक तर पहिल्यांदा हा आपला जयेश इंजिनियर आहे, त्यातले त्यात जुगाडू इंजिनियर आहे. तू हे सगळं करत असताना एक मशीन बनवलेली होती. Yes. मला मशीनबद्दल सांग, तू काय बनवली होती, कशी बनवली होती? तर मी एक मशीन बनवली आहे. जसं की आपण इंजिनिअरिंग केली होती मेकॅनिकल फील्डमधून. तर ती मशीन अशी बनवली मी की आपण बाहेर मार्केटमध्ये 40-50 हजारापर्यंत ती मशीन भेटते, पण त्या क्वालिटीमध्ये मला भेटत नव्हती. जसं की मी जो रिसर्च केला होता त्या रिसर्चमध्ये मला ती मशीन भेटत नव्हती. तर मी तेच आपलं इंजिनिअरिंगचं जे आपलं डोकं वापरून मी असं जुगाड पद्धतीने एक मशीन बनवलेली आहे, ज्याला म्हणतात की मिक्सर म्हणतात आपण, मसाले मिक्स करण्यासाठी. त्याचा वापर कसा होऊ शकतो तुम्हाला? तर त्याचा वापर असा आहे की आपले जेवढे पण फ्लेवर आहेत तेवढे आपण त्या मशीनमध्ये टाकून मिक्स करू शकतो. सगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये ॲड होत आहेत. आणि ते तासाला किती करू शकतो किंवा काय त्याची कॅपॅसिटी काय आहे त्याबद्दल? तरी ते आपण 10 ते 15 मिनटात आपण 5 ते 10 किलो बनवू शकतो. म्हणजे एवढी त्याची कॅपॅसिटी. हो. म्हणजे आता नाही का याचा जो काही डेमो आहे हो. तो आपण पुन्हा बघणारच आहे. दाखवा. आणि आता आपण काय करतोय की आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघणार आहेत. इंटरेस्टिंग असणार आहे. येस. बरं, जळगावचे त्याच्या आधी नाही का एक अजून प्रश्न विचारायचा आहे की जळगावचे आहात तर तुम्हाला अहिराणी पण येत असणार. येस, नक्कीच. रक्तात आहे म्हणायचं. ते तर रक्त म्हणजे आम्ही खान दिसणार तेवढी देवानच पाहिलं तर काय पाहिजे खान दिसणार राहायचं. आता तू माईक घे आणि मला म्हणून दाखव की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे तू अहिराणीमध्ये म्हणून दाखवशील. ओके असं. तर मित्र सोनी आपला हे जे अकाउंट आहे त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, कारण मी काय बोललो सर तर समजी नाही राहणार म्हणा असा अंदाज आहे, पण तुम्ही समजेला ना की मला म्हणणं काय आहे. तर त्या अँगलमध्ये तुम्ही 100% सबस्क्राईब करा, कारण आपला एक माणूस आमले सपोर्ट करा, तर तुम्ही माझ्या माणूस का सपोर्ट करीत ना तर तेवढं आमच्यासाठी पण चांगलं होईल, त्याच्यासाठी पण चांगलं होईल, त्यांच्यासाठी का चांगलं होईल ना. समजेला की आपला माणूस थोडंफार बरं होईल. कळालं का तुम्हाला? हे बघ, मला काही कळलं नाही, पण जे काही बोललं असशील ते चांगलं बोललं असशील. आणि बाकीच्यांनी कमेंट करून सांगा की हा नेमका काय बोललेला आहे, शिव्या दिल्यात का चांगला म्हणलाय काय. नक्की चांगलं सांगा बरं का, नाही तरी का मग काय व्हायचं. अरे नाही, भारी वाटलं बरं का. ते अजून काय असतं माहिती आहे का की ह्या ज्या प्रादेशिक भाषा असतात बाबा, अहिराणी असेल, तावडी असेल, हो, मराठवाडीची असेल, सातारी असेल, त्याच्यामध्ये गोडवा असतो बरं का. बरोबर. आता हे सांगा की बाबा या भाषेत ज्यावेळेस नाही का म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये आलेला होतात, तर त्यावेळेस या भाषेचा कधी न्यूनगंड वगैरे झालेला होता का की अरे आपल्याला नावं ठेवतील? नाही, ॲक्च्युली त्या भाषेचा न्यूनगंड म्हणण्यापेक्षा फक्त साहजिक गोष्ट आहे
की आज जे आपले जे खानदेशी बांधव आहेत ते ज्या लेवलला काम करतात पुण्यासारख्या शहरात खूप चांगल्या लेवलला काम करतात. आम्ही देखील इंजिनिअरिंग केलं तिथं आम्ही थोडं बोलणंही शिकलो होतो की बाहेर कसं राहावं लागतं. कारण आम्ही एक खूप छोट्या गावातमधून आलेलो आहे. राजमाने गावाचं नाव, तिथं आमच्या 800-900 लोकसंख्या फक्त गावाची. त्या गावामधून आम्ही इथं धुळ्यात गेलो शिकायला, तिथं आम्ही पुण्यात आलो. पण पुण्यात आल्यानंतर त्रास तर असतात, भाषेचा त्रास नाही झाला, पण एक बाहेरचा माणूस म्हणून त्रास आहे आम्हाला. स्टार्टिंगला खूप काही झाले, काही पण म्हणलं तर आता आपण एक स्वतःची ते फॅक्टरी वगैरे चालू केली वगैरे, तर होते छोटे मोठे प्रॉब्लेम, पण त्यांच्या सर्व आम्ही मात केली आणि आज आम्ही आपल्या लोकांच्या सपोर्टमुळे आज पुण्यात खूप चांगले आहोत. अरे वा. Yes. म्हणजे भाषा कुठंच बॅरियर झालेलं नाहीये. नाही. भाषा ही कधी ग्रेट असते बाबा आणि तिचा एक गोडवा असतो. येस. तुमच्या भागामध्ये नेमकी कोणती भाषा बोलली जाते हे आम्हाला कमेंट करून सांगा. या दोघांची अहिराणी भाषा आहे आणि त्यांना गर्व आहे. तर तुम्ही Yes, सुद्धा 100% गर्वाने तुमची भाषा कोणती आहे बाबा, म्हणजे तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ता आम्हाला तुम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दाखवता. ठीक आहे, 100%. चला आता मी तुम्हाला आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दाखवतो. अरे वा, फुल टू तयारीमध्ये दिसत आहे. हो सर, तयारीत राहावं लागतं सर पूर्ण, कारण की हायजीन वगैरे मेंटेन करायचं असतो ना आपल्याला सर्व गोष्टींचा. कारण की लोक आपल्याला देश परत इंटरनॅशनल आपण माल पुरवतो म्हटल्यावर आपल्याला एवढे तर तयारीत राहावं लागेल की आपण हायजीनचं तेवढं तर म्हणजे त्या गोष्टींची आपण काळजी घेतो. नक्कीच. आता तयारी कशी असती किंवा मॅन्युफॅक्चरिंग काय असती ती आम्हाला जरा दाखवा. ओके, ती आमच्या मॅन्युफॅक्चरिंग कशी असते ही मी दाखवणार आहे. अरे या इकडे एक मिनटं, एक माईक सेट करतो. हां, तर आपल्या मेन फॅक्टरीवरून आपले असे पाऊच येतात 5-5 किलोचे. ओके, तर त्याच्यानंतर आपण एक मिनिट कट करणार आहेत ना. हां, तू बोलत राहिलास ना की आम्हाला कळून जाईल बघ. ओके. बोलायचा लय कंटाळा येतो हा तुला. तर आपण हे कापलेलं आहे कैची ना, तर आपण हे 5 किलोचं बॅग आहे हे आपण आपल्या मिक्सरमध्ये टाकणार आहेत. डायरेक्ट मिक्सरमध्ये. हो, डायरेक्ट आपल्या अशा मिक्सरमध्ये टाकणार आहेत. तर त्याच्यानंतर आपण हे स्टार्ट करणार आहेत मिक्सर. तर त्याच्यानंतर आपला मसाला आहे, तर आपण हा मसाला आपण याच्यात. हा कोणता मसाला आहे? हा मॅगी फ्लेवर आहे. मॅगी फ्लेवर. हो, मॅगी फ्लेवर आहे. तर आपण ते आमचं थोडंफार सिक्रेट असतं. आमचा प्रत्येक फ्लेवर फ्लेवरमध्ये काहीतरी वेगळं सिक्रेट डेव्हलपलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला आता शोधून करू शकतो. तर आपण हा मसाला आहे आपण थोडं थोडं याच्यात टाकणार आहे, जसं मिक्स होणार मस्त हळूहळू. सर्व तू पाठीमागे आला तरी चालतंय. आणि याला आपण थोडं 4-5 मिनटं वेळ देणार आहेत. त्याच्यानंतर हा फ्लेवर एकदम असा कुरकुरीत असा मिक्स होऊन रेडी असणार. आता बघा तुम्हाला आमची स्लाईस दाखवतो. ही स्लाईस आहे, हे खूप अशी कुरकुरीत अशी एकदम अरे वा. मस्त आहे. तर आपण इथं आपण 5 मिनटं तरी थांबवू शकतो. मला तोपर्यंत मशीनबद्दल सांग ना जरा, कारण तू ओके, एक तर engineer या आहे. मशीनबद्दल तुम्हाला आता सांगतो मी. ही मशीन आहे ना, मी जोगाडू पद्धतीने मी बनवलेली आहे. हां. जसं की आपले इंजिनियर असतात खूप जोगाडू असतात, जे आपले जेवढे पण इंजिनियर आहेत खूप जोगाडू असतात आणि तेच इंजिनिअरिंगचं डोकं वापरून मी ही मशीन बनवली. ही मशीनला आपलं जास्त काही नाही, 15,000 ते 20,000 खर्च आलेला आहे. तर तुम्हाला ही मशीन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि इंजिनियरला कसा सपोर्ट भेटणार आपल्या पुढच्या पिढीसाठी तर नक्की सांगा. म्हणजे इंजिनियर लोकांनी जरी नाही का याला कमेंट केल्या तरी 100 कमेंट होऊन जातील. हो पुढे याचं काही ऑटोमॅटिक व्हर्जनचा विचार आहे किंवा कसं काय? हो, आता तर मी ही मॅन्युअली मशीन बनवलेली आहे, पण आपण त्याच्यावर ऑटोमॅटिक मशीनसाठी आपण काम सुरू केलं आहे. टीचर ड्रॉइंगवर आपलं काम चालू झालेलं आहे. तर हा अपडेट तुम्हाला लवकरच भेटून जाईल. आता माझ्या इकडे तुम्हाला चिप्स दाखवतो. या अशा चिप्स दिसतात. आवाज मात्र नाही का क्रंची आणि भारी येतो. हो हो हो, आपली क्वालिटी तशी सर की क्रंची येते म्हणून. म्हणजे आता फ्लेवर मिक्स होत आहेत. हो, त्याच्यानंतर आता मला तरी वाटतं आपले चिप्स आता चांगल्या प्रकारे स्लाईस वगैरे रेडी झालेले आहेत. पण तरी तुम्हाला आता बघू शकता तुम्ही छानसा असा आपला मसाला लागलेला आहे. कुरकुरीत झालेले आहेत. हो, खूप कुरकुरीत झालेले आहेत. तर आपण आता मला तरी वाटतं आपले चिप्स आता रेडी झालेले आहेत. सरांना खायला दे, सरांना विचार झाले तर तुम्ही एक खाऊन बघा एक स्लाईस, कसं वाटलं ते पण सांगा. वा, मस्त आहेत. वाटतं सर मॅगी फ्लेवर वाटतंय पूर्णपणे. अरे ग्रेट. मॅगी खाण्यापेक्षा मॅगीला तरी 2 मिनटं लागतील. पहिल्या 2 मिनटाची गरज नाही, 1च सेकंदामध्ये आपल्या तोंडात टाईम मॅगीचा फ्लेवर येणार आहे. तुला बाकीचं सोडून नाही का सगळं म्हणजे कामाचं सोडून बाकीचं लय बोलता येतं है ना? नक्कीच सर. तर आता मला तरी वाटतं आपण चिप्सला आपण टॉपमध्ये काढायला पाहिजे, कारण की रेडी झालेलं आहे बऱ्यापैकी, मिक्स झालेलं आहे म्हणा. तर बघू शकता आपण हे हँडल बनवलेलं आहे मी. हां, हे बघा
तर असं हँडल आहे, आपण हळूहळू याच्यात टपमध्ये आपण असं काढू शकतो. हे बघा किती भारी क्रंची असा आवाज येतोय मस्त. याच्यावरून तुम्हाला कळत असेल की आमची चिप्स किती क्रंची आहे. एक नंबर. तर आपले चिप्स आता रेडी आहेत पॅकेजिंगसाठी. फायनली आमचा मॅगी फ्लेवर हा रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही कशी क्वालिटी वगैरे याच्यावाली. मला एखादा चिप्सची म्हणजे क्रंचीनेस दाखव ना जरा थोडंसं. आता दाखव. वा मस्तच. हे बघा. ओके. तर आवाज पण बघून घ्या तुम्ही किती क्रंची आवाज आहे. कुरकुरीत दाखव. खाल्ल्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणजे निघू शकता टेस्ट लागते आपल्याला. आणि आता याच्यानंतरची प्रोसेस काय असते? प्रोसेस तर आता आम्ही त्यानंतर आमचे जे फ्लेवर आहे फ्लेवर वाईज आता मॅगी फ्लेवर आहे. तर मॅगी फ्लेवरच्या आता आम्ही हे पाऊच आम्ही भरणार आहोत. आपल्याला प्रॉपर वेट वगैरे घेऊन आता. ओके. वा. आणि हे तुम्ही सगळं दोघंच करता की कसं असतं? सध्या तर आता मॅन्युफॅक्चरिंग प्लांट वगैरे आम्ही 2 जण करतोय. त्यासोबत आमच्याजवळ 2-3 काही नाही, एकदम रिलॅक्स बसशील बरं का. हो हो. काय झालं? नाही तो अवघडून बसलेला होता. तर बघा आपला असा ब्रँड आहे. याची थोडं pouch पलीकडे घे ना तू टप, तवी असेल नाही. म्हणजे आपल्याला दिसतील सगळ्यांना. ओके. आता सांग. पॅकेजिंग स्टँडर्ड आहे. आणि तू पाठीमागे एक्सपोर्टच्या बद्दल सांगत होतास, तर त्याबद्दल सांग की जरा. ओके. एक मिनिट माईक घेऊन घ्या. तर त्याच्यामध्ये अशा आपण चिप्स भरत असतो. तुझा टर्न संपलाय, आता त्याचा आहे. ओके. अरे बोल, जल्दी बोल, कल सगळे पनवेल नाही करणार. खोकला येतोय मला. तर सांगायची गोष्ट म्हणली सर, ते एक्सपोर्टचं आता आत्ताची कंडिशनला आपण जो आपल्याला 4 महिन्या अगोदर एक ऑर्डर आली होती, ते एका ऑर्डर नंतर आपण आता ऑस्ट्रेलिया USA मध्ये 2 ठिकाणी, जापान या सर्व ठिकाणी आता आपण ऑर्डर देणं सुरू केलं. त्यासोबत फिनलँडला देखील आपण ऑर्डर दिली आहे. त्यासोबत आता सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे आत्ताच्या कंडिशनला आम्ही एवढ्या देशात माल दिल्यानंतर आजच्या कंडिशनला आमच्याजवळ असे सर्टिफिकेट आहेत की आम्ही 210 देशांमध्ये आमचा माल एक्सपोर्ट करू शकतो. हे सर्व सर्टिफिकेट आम्ही ॲफिलेटेड झालेलो आहे. एक चांगल्या मोठ्या लॅबमधून HGS लॅब असते त्या थ्रू आम्ही आता ॲफिलेट झालेलो आहेत की आम्ही कुठल्याही देशात माल आमचा प्रोव्हाइड करू शकतो. त्यासोबत आम्हाला ऑस्ट्रेलियामधनं आता 1500 पॅकेटची ऑर्डर आलेली आहे. आपला जळगाववाला ब्रँड आहे, या थ्रू आता आम्ही 1500 पॅकेटची आम्हाला ऑर्डर आलेली आहे आणि त्या आपल्याला इथं जानेवारीमध्ये ऑर्डर जाणार आहे. अरे म्हणजे आपला जळगावलाचे नाही का चिप्स हे इंटरनॅशनल लेवलला जात आहेत. हो 100%. त्या गोष्टीचं आम्हाला खूप छान वाटतं की जो लोकांचा प्रतिसाद आहे, जो आम्हाला सपोर्ट असतो की प्रत्येक माणूस आज आपला जळगावला चिप्स जेव्हा बोलतो ना की आपला जळगावला चिप्सचा माल आहे की किंवा खायचे तर आपल्या जळगावचे चिप्स खायचे, तेव्हा म्हणजे खूप वेगळा आनंद होतो सर. आज म्हणजे जे एक आता असं वाटतं की जे कष्ट केलं तर रात्रंदिवस जी मेहनत केलेली आहे की त्याचं कुठे ना कुठे फळ मिळतं आहे, याचं तर आम्हाला दोघांना वाटतं. त्यानुसार आम्ही आमची मेहनत चालू केलेली आहे. आत्ता परदेशात पाठवायच्या म्हटल्याच्या नंतर खूप सगळे सर्टिफिकेशन लागतं. हो, त्याच्यासाठी भरपूर सगळी प्रोसेस पण असते. हो. आणि ते सहजासहजी कुणाला मिळत नाही. शक्य नाही. त्याबद्दल जरा मग आम्हाला सांगशील? ओके. जर का सर तुम्हाला जर का परदेशात जर का तुमच्यावाले प्रोडक्ट्स वगैरे पाठवायचे असतील, ओके, किंवा तुम्ही काय केलेलं होतं बा त्यासाठी? बरोबर. तर जसंही आम्हाला ऑर्डर मिळाली परदेशातून, तर त्यानंतर आम्हाला कळलं की परदेशात जे चिप्स वगैरे खाल्ले जातात त्यासाठी जे रूल, जे टर्म्स काही असतील त्या पॉलिसी, ते खूप जास्त अवघड आहेत. मेन म्हणजे त्यांचं हायजीनवर खूप जास्त भर असते की कुठल्याही पदार्थामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे किती शुगर आहे, किती कार्बोहायड्रेट वगैरे जे पण कंटेंट्स असतात, ओके, ते सर्व कंटेंट्स वगैरे कसे घ्यायचे, काय घ्यायचे, हे आम्हाला पॉलिटिकल डाटा येतो की आम्हाला ह्याही रिक्वायरमेंट असली तरच आम्ही चिप्स तुमच्याकडे घेऊ. तर त्या रिक्वायरमेंटनुसार आपले जे चिप्स आहेत आपण एकदम रिफाईंड ऑइलमध्ये, एकदम चांगल्या ऑइलमध्ये याला तळतो. त्याच्यानंतर आपण लॅब टेस्टिंगसाठी पाठवतो. जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टमध्ये कळतं की आपल्या चिप्समध्ये शुगर किती आहे किंवा याच्यापासून काही धोका आहे का, हे सुद्धा चेक केलं जातं त्याच्यामध्ये. किंवा याच्यामध्ये सर्व काही किती % ऑइल आहे, काय आहे, हे सर्व गोष्टी चेक केल्या
तरच आणि तो जो रिपोर्ट येतो त्याला लगेच नेतो रिपोर्ट, त्याला 10 ते 15 दिवसाचा कालावधी असतो. तो रिपोर्ट येतो, तो रिपोर्ट आपण समोरच्या क्लायंटला पाठवला, त्यानंतर तो सांगतो की नाही तुमचे चिप्स आम्हाला चालू शकतात, तेव्हा आपल्याला माला जात असतो. म्हणजे पाठवणं एवढं सोपं नाही की आपण घेतलं आणि पाठवून दिलं, तसं नाही आहे. ते रूल्स टर्म्स सर्व फॉलो करायचे आहेत आपल्याला आणि त्यानुसार मेहनत घेऊन सर्व रेडी पण करायचं आहे. अरे वा. आणि आता किती देशामध्ये पाठवू शकता तुम्ही? आता आम्ही 200 प्लस कंट्रीजमध्ये आमचा माल जाऊ शकतो, असं आमच्यावर रिपोर्ट रेडी आहे. अरे वा. हो, हे याला अचिव्हमेंट म्हणतात बरं का. Yes. अजून एकदा दाखवतो. हे दोघंच आहेत. यांनी नाही का थोड्याच वेळापूर्वी चिप्स बनवणं पण सुरू केलेलं होतं. आता त्यांचं नाही का काम पण सुरू झालेलं आहे. आणि हे जे चिप्स दिसत आहेत ना, हे साधेसुधे चिप्स नाहीत हा. हे डायरेक्ट एक्सपोर्ट क्वालिटीचे चिप्स आहेत. अख्ख्या देशामधून आणि परदेशातून सुद्धा नाही का ऑर्डर्स असत आहेत. तेव्हा त्यासोबत सर्व स्पेशल म्हणजे याच्यामध्ये आम्ही ग्राहकांना एक टोमॅटो केचप देतो की म्हणजे मला पुन्हा एकदा सांग काय काय असतं. तर ॲक्च्युली आम्ही जो पोच वगैरे भरत असतो ना, हे आपल्या जळगावाल्याकडनं फ्री ऑफ असतात, फ्री सॉस असतात आपल्या जळगावाल्याकडून आपल्या कस्टमरांसाठी, जेणेकरून कस्टमर एक चिप्स खातोय पण चिप्ससोबत कुठल्याही प्रकारचे टोमॅटो सॉस वगैरे कुठे अवेलेबल नाही होत, तर आम्ही सॉस हे प्रत्येक पॅकेटमध्ये दिलेले असतात. प्रत्येक पॅकेटमध्ये? प्रत्येक पॅकेटात. त्याच्याने कस्टमर खूप खुश होऊन जातो. अरे वा, सॉस देखील मिळाला बरं का आपल्याला. सरप्राईज होऊन जातं मला. येस, खूप सरप्राईज देतो आम्ही त्यांना. म्हणजे हे बघितले ना, हे इंजिनियर लोक किती छोट्या गोष्टींचा विचार करतायत. म्हणजे एक झिपलॉक पॅकेजिंग केली आहे, स्टँडअप पाऊच दिलेले तर, आणि आता नाही का त्या चिप्सच्या पॅकेटमध्ये सॉससुद्धा आहे. म्हणजे बाबा 3 in 1 अशा पद्धतीच्या बाबा नाही का चिप्स आहेत. खरंच ग्रेट वाटतं बरं का अशा सगळ्या गोष्टीत. थँक्यू. आता हे जे आम्ही करतोय हे फक्त तुमचा लोकांचा आशीर्वाद, तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करतात, आमचे चिप्स मागवतायत, तुम्ही मागवतायत म्हणून आम्ही बनवतोय म्हणून तुम्ही खातायत. सांगायची गोष्ट म्हणली तर हे बघा, तुमचं जो दिलेला सपोर्ट आहे, तुम्ही जे कमेंट्स केल्या चांगल्या, तुम्हाला जे तुमचे जे रिव्ह्यू आहेत आम्हाला ते खूप छान प्रकारे आम्हाला मिळालेलं पहिल्या दिवसापासून, तेच आमच्याला पाठबळ म्हणता येईल, दुसरं काही नाही. आता नाही का हे इकडे बनवत आहेत, म्हणजे नाही चुकलं का रे जरा. हां, तर आता इकडे नाही का हे सगळे असं भरतायत सगळं त्याच्यामध्ये. इकडे पॅकेट रेडी झालेले आहेत आणि त्यानंतर आता पॅकेजिंग होईल. बरोबर? हो. आता इथून पुढची प्रोसेस मी सांगणार आहे. तर बघा तुम्ही आता, तर आपलं मशीन आता रेडी झालेलं आहे पॅकेजिंगसाठी. तर आपण या पॅकेटमध्ये आपण टोमॅटो सॉस आणि पॅकेजिंगमध्ये आपले चिप्स असतात. तर आपण आता पॅकेजिंग कशी होती हे बघा. अरे वा. तर आपली अशी पॅकेजिंग होत असते. हे आपलं कन्वेअर बेल्ट पण आहे याच्यात, आणि कन्वेअर बेल्टमध्ये आपले पॅकेट असे स्लाईड होतात. तर आपली पॅकेजिंग अशा प्रकारे रेडी होती. तर हे बघू शकता तुम्ही, आपलं हे पॅकेट आहे कसं इम्प्रेसिव्ह वाटतंय. अरे वा. म्हणजे ते पूर्ण एकदम एअरटाईट झाल्यासारखं. एअरटाईट झालेलं आहे पूर्ण. अशा पद्धतीची ही पॅकेजिंग असते. अशा पद्धती आपली ही अशी पॅकेजिंग होत असते. हा सौरभ बरंच काम झाल्यानंतर आलाय काम दाखवण्यासाठी. नाही हो सर, जे ब्लॉक करावं लागते. हे बघा कशी वाटली पॅकेजिंग तुम्हाला? अरे वा, खूप भारी. म्हणजे पूर्ण एअरटाईट. यस, हे बघा, आणि इथनं आपण झिप लॉक केलेलं आहे. म्हणजे कस्टमर आता इथनं ना ओपन करतो. ओके, ओपन केल्यानंतर त्याला झिप ओपन करावं लागते. म्हणजे डबल त्याला आपण हे दिलेले ग्रिप, त्याला फर्स्ट सेकंड लेअर, त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर खातो, नंतर खाल्ल्यानंतर एक लेअर उरलेलं असते त्याला तो लॉक लावून ठेवू शकतो आणि ती अशी उभं राहणार. यस, हे बघा कसं दिसतोय. हे 160 ग्रामचे पाऊच आहेत, 160 ग्राम. आणि ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करायचं तर तेच आपला जळगावाला.com आपली वेबसाईट खाली दिलेलीच आहे. त्या वेबसाईटला नक्की जावा आणि तिथनं आपलं प्रोडक्ट घ्यावा. आणि व्हॉट्सअपवरनं करायची म्हणलं तर आपला मोबाईल नंबर आहे, तो पण खाली दिलेला आहे. मोबाईल नंबर आहे आपला 7057446409. आपला बिझनेस मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर देखील तुम्ही मेसेज केला तुम्हाला पूर्ण डिटेल मिळून जातील. आपलं लोकेशनपासून तर तुम्हाला कशा रेटमध्ये चिप्स मिळणार, काय मिळणार, बल्क ऑर्डर किती करावं लागेल, काय करावं लागेल, सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. नक्कीच. आणि गुगल मॅप लोकेशन आपला जळगाववाला इंटरप्राइजेस तुम्ही टाका. बरं, तुम्ही भारतात कुठल्याही कोपऱ्यात असा, फक्त आपल्या जळगावाला इंटरप्राइजेस, लगेच तुम्हाला लगेच फर्स्ट दिसेल की आपल्या जळगावालाचं लोकेशन. म्हणजे सगळीकडे नाही का तुम्ही फर्स्ट नंबरला यायला लागलेत होता. हो, सर्वीकडे क्वालिटीमध्ये 1 नंबर. तर लोक शोधायला लागले तर सर क्वालिटी, त्यांना जेव्हा क्वालिटी भेटायला लागली आपल्या जळगावाल्यामध्ये. अरे खूप छान, खूप छान. सौरभ, हा सगळा माल तर रेडी झालेला आहे. आता हा तुम्ही कुठपर्यंत म्हणजे होम डिलिव्हरी करू शकताय किंवा कसं असते त्याबद्दल सांग. ओके, हा माल तर झाला आहे आपला नेमका आता तयारी तर पुण्यात, पण
आपण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर पूर्ण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत आपला माल हा पोहोचवू शकतो. तो पण होम डिलिव्हरी आहे. होम डिलिव्हरी तुम्ही कुठनंही ऑर्डर केला, आज तुम्ही जिथनं व्हिडिओ बघताय ते फक्त एक ऑर्डर करा आपल्या वेबसाईटवरून, तुम्हाला लगेच तिथं रिप्लाय केला जाणार आणि त्या दिवशी संध्याकाळी तुमची ऑर्डर इथं 7 वाजता निघते. जर तुम्ही पुण्यात असलात तर एका दिवसात डिलिव्हरी मिळते. तुम्ही मुंबईमध्ये जरी असले तर दुसऱ्या दिवशी लगेच डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे. पण खेडापाड्यात जरी असणार तर 2 दिवसात आणि महाराष्ट्राच्या बाहेर 3 दिवसात तुम्हाला ही डिलिव्हरी मिळून जाते आरामात, म्हणजे आरामात. म्हणून तुम्ही नक्की आपल्या वेबसाईटवरून ऑर्डर करा आणि खाली जो स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर जरी दिसतोय आपला 70 57 44 64 09 आपला बिझनेस मोबाईल नंबर आहे. आणि याच्या सर्व गोष्टी आहेत हे आम्ही स्वतः हँडल करत असतो, जेणेकरून कस्टमरला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. तर या दोघांनी एक असा ब्रँड उभा केला आहे जो काही फक्त महाराष्ट्रच नव्हे, भारत नव्हे तर इंटरनॅशनल लेवलवरती पोहोचला आहे. खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपला जळगावाला चवीचा अतूट विश्वास.